नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय अ, वाहन चालक असेल, शिपाई असेल किंवा क्लर्क असेल, यांच्या परीक्षेसंदर्भाबद्दलची परीक्षा हॉलमधली अंतिम रणनीती नेमकी काय असली पाहिजे, या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया. आता लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, की तुम्ही ज्यावेळेस वर्गामध्ये जाताय, त्यावेळेस वर्गामध्ये जात असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे तुम्ही लक्षात ठेवा, की तुमच्या सोबत काय-काय असलं पाहिजे. तर एक लक्षात ठेवा, लेफ्ट पॅनलमध्ये सोबत काय असावं आणि राइट पॅनलमध्ये आहे काय नेऊ नये. तर लक्षात ठेवा सोबत काय-काय असावं. तर लक्षात ठेवा प्रवेशपत्र, हॉल तिकीट किमान 2 प्रती, एक कलर असू द्या किंवा एक झेरॉक्स प्रत तुमच्या सोबत एक ॲडिशनल असू द्या. म्हणून त्या 2 प्रती असाव्या. आता लक्षात ठेवा मूळ ओळखपत्र जे तुम्ही अपलोड केलंय किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट साइज फोटो असेल, त्याच्यासोबत एक झेरॉक्स किंवा 2 झेरॉक्स जरी तुमच्या सोबत असतील तरी हरकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेन हे काळे बॉल पेनच असावे. कारण त्याच्यामध्ये तसे तुम्हाला हॉल तिकीटवर पण इन्स्ट्रक्शन आहे. तर 2 बॉल पेन हे सोबत असू द्या. नाव जर बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट जर असेल तर ते तुमच्या सोबत असू द्या. आणि साधी पाणी बॉटल जी पारदर्शक ट्रान्सपरंट आहे, तर ती तुमच्याकडे असावी. म्हणजे स्टीलची बॉटल वगैरे असू नये. आता राइट पॅनलमध्ये काय घेऊ नये लक्षात ठेवा, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, फक्त केवळ साधं घड्याळ चालेल. मोबाईल फोन अलाउड नाही. मोठ्या बॅगा केंद्राबाहेर ठेवाव्या लागतील. निळ्या किंवा इतर रंगाचे जे पेन, जेल पेन आहेत, तर ते अलाउड नाहीत किंवा सोबत असू नये. आता लक्षात ठेवा, हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर काय करावं? घाबरू नका. पात्र यादीत नाव आहे ते तपासा. पात्र-अपात्र यादीमध्ये तुमचं नाव असणं पुरेसं आहे. वैध ओळखपत्र सोबत ठेवा. परीक्षा फॉर्म भरताना वापरलेल्या फोटोशी मिळती-जुळतं फोटो असलेलं आयडी कार्ड घ्या. नेक्स्ट आहे वेळेचं अचूक नियोजन. तुमची शिफ्ट कोणती आहे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, की पदाचं नाव, प्रवेश वेळ आणि प्रवेश बंद आणि परीक्षेची वेळ. आता एक साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला तसं हॉल तिकीटवर सगळं डिटेल आलंय. ते लक्षात ठेवा, की लिपिकची परीक्षा आहे ते सकाळी 9 ते म्हणजे प्रवेश वेळ 9चा आहे आणि सकाळी प्रवेश बंद हा 9:40 ला आहे. तर परीक्षा किती आहे? 10 ते 11 ही 1 तासाची परीक्षा आहे. वाहन चालकासाठी लक्षात ठेवा, की प्रवेश वेळ किती आहे? एंट्री वेळ 12 वाजताची आहे. ते 12:40 प्रवेश बंद होईल आणि पेपर आहे 1 ते 1:30 म्हणजे अर्धा तासाचा वेळ वाहन चालकासाठी आहे. शिपायासाठी दुपारी 2:30 ची वेळ आहे आणि 3:10 लास्ट प्रवेश बंद आहे आणि 3:30 ते 4 हा परीक्षेचा वेळ आहे. शिपाई बॅच दुसरी म्हणजे 4:30 ला एंट्री आहे आणि 5:10 गेट क्लोज होणार आहे. तर 5:30 ते 6 हा परीक्षेचा वेळ आहे. आता महत्त्वाची टिप लक्षात ठेवा, की प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत आत सोडलं जाणार नाही. आता केंद्रावर पोहोचण्यासाठीचं टार्गेट लक्षात ठेवा. समजा लांबचा प्रवास आहे, लाँग डिस्टन्स आहे, तर रिपोर्टिंगच्या 2 तास आधी पोहोचण्याचं नियोजन करा. समजा मुंबईतली केंद्र आहेत, तर रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक असू शकतो आणि वेळेचा अंदाज घेऊन लवकर निघा. बस किंवा टॅक्सीच्या भरवशावर राहू नका. तुमचा रिपोर्टिंग टाईम जो असेल, त्याच्या किमान 1 तास आधी केंद्रावर शांतपणे जाऊन बसा. धावपळ ही टाळा. त्याच्यानंतर आहे 30 मिनिटं आधी OMR वाटप होईल. तुमचा पेपर सुरू होण्यापूर्वी बरोबर 30 मिनिटं आधी तुम्हाला किंवा OMR शीट ही दिली जाईल. शांतपणे पाहणी करा. प्रश्नपुस्तिका मिळाल्यावर आधी पानं फाटलेली किंवा कोरी तर नाहीत ना, याची खात्री करा. घाई टाळा. शेवटच्या विद्यार्थ्याला पेपर मिळेपर्यंत उत्तरपत्रिकेवर काही लिहू नका. निरीक्षक वाटप करत असताना एखाद्या वेळी त्यांच्याकडून ही चूक होऊ शकते. त्यामुळं पूर्ण वाटप झाल्यानंतर त्याने ज्या समवीक्षकांनी तुम्हाला निर्देश दिल्यानंतर आता तुम्ही OMR वरची माहिती भरू शकताय. OMRची माहिती भरत असताना तुम्हाला ज्या ठिकाणी शंका आहे, तर ती समवीक्षकाला विचारा आणि मग ते तुम्हाला ते निर्देश देतील. त्यानुसार तशी ती गोल करण्याची योग्य आणि अयोग्य पद्धत लक्षात ठेवा. तर हे अशा पद्धतीनं पूर्ण गोल करा, म्हणजे पूर्णपणे काळ्या बॉल पेननं भरीव गोल करा. वर्तुळाच्या बाहेर शाई जाऊ देऊ नका. म्हणजे हे ऑक्टोपस बनवू नका. म्हणजे हे अलाउड नाही. हे टिक मार्क पण चालणार नाही. अर्धवट गोल हे धरलं जाणार नाही. फक्त मध्यवादी बिंदू नको. तर योग्य कोणतं आहे? तर या पद्धतीचं पूर्ण गोल भरीव हे असणं आवश्यक आहे.
आता लक्षात ठेवा की OMR वर माहिती भरण्यासाठी अचूक क्रम कोणता आहे? पहिलं काय करा, आसन क्रमांक. हॉल तिकीटवर पाहून अचूक लिहा. पहिले 2-2 शब्द पाहून मग ते पूर्ण डिटेल लिहा. नोंदणी क्रमांक म्हणजे जर रजिस्ट्रेशन आयडी आहे, गडबड न करता योग्य रकान्यामध्ये नोंदवा. प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या प्रश्नपुस्तिकेवर आहे, वरच्या कोपऱ्यामध्ये आहे किंवा खालच्या कोपऱ्यामध्ये असतो. शक्यतो वरच्या कोपऱ्यामध्ये असेल, तर तो हॉल तिकीटवरचा नाही, तर त्या प्रश्नपुस्तिकेवरचा लक्षात ठेवा. पुन्हा लक्षात ठेवा, की प्रश्नपुस्तिका मालिका जी आहे, तर समजा एका हॉलमध्ये जर समजा 24 विद्यार्थी असतील, तर ए-बी-सी-डी, ए-बी-सी-डी, ए-बी आणि पुढं जो 11व्या नंबरला जाईल त्याला तो सी येतो क्रमांक असं. मग त्यामुळं तुमचा नेमका तुम्हाला जो मिळालेला ए-बी-सी-डी आहे ते समविक्षक पूर्णपणे डिस्ट्रिब्यूट होईपर्यंत तुम्ही लिहू नका OMR वर माहिती आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो संच भेटलाय, तर तो संच लिहा, त्याला गोल करा. स्वाक्षरी जी आहे ती योग्य चौकटीत काळ्या बॉल पेननीच स्वाक्षरी करा. कॉम्प्युटर स्वाक्षरी स्कॅन करेल. त्यासाठी तुम्ही योग्य तुमची स्वाक्षरी असलेली आवश्यक आहे. OMR वर चूक झाल्यास काय होईल? तर कोणतीही चूक माफ नाही. चुकीसाठी नवीन OMR शीट अजिबात मिळणार नाही. चूक झाली तर ते जे पर्यवेक्षक किंवा समविक्षक आहे, म्हणजे जे तुमच्या वर्गामध्ये असतात ते समविक्षक असतात. ते 4 हॉलवर जे निरीक्षण करतात त्याला पर्यवे पर्यवेक्षक म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर जे निरीक्षक आहेत त्यांना बोलवा, पर्यवेक्षकांना पाचारण करा, दुरुस्ती करून त्यावर 3 स्वाक्षऱ्या म्हणजे तुमची, निरीक्षकांनी, पर्यवेक्षकाची असा आग्रह त्यांना करा. या प्रक्रियेत तुमचा पेपर सोडवण्यास वेळ वाया जाईल. त्यामुळं लाल, हिरवे पेन वापरू नका. चुकीच्या रकान्यात माहिती भरू नका. आता 3 टप्पे रणनीती पेपर कसा सोडवा? तर सुरुवातीला फक्त तेच प्रश्न सोडवा ज्याची उत्तरं तुम्हाला 100% निश्चित माहीत आहेत. वेगवान गोल करत पुढे जा. आता लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी काय करतायत, की क्वेश्चन पेपरवर टिक मार्क करतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण गोल करूया असं गृहीत धरतात. एक समजा तुम्ही पेपर सोडवताय, तुम्हाला कन्फर्म माहीत आहे, लगेच गोल करून टाका. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये 5 मिनिटाची वॉर्निंग बेल होते आणि मग तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न गोल करणं हे शक्य होत नाही. त्यामुळं तात्काळ वेळेला जेव्हाची तेव्हा जर गोल करत गेले, तर तुम्हाला तसा अडथळा येणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. आता दुसरा टप्पा लक्षात ठेवा, की 50-50% जे संभ्रम आहे, म्हणजे 4 पैकी 2 पर्यायामध्ये नक्कीच चुकीचे 2 आहेत हे ओळखा. उरलेल्या 2 पर्यायामधून तर्क लावून त्याला उत्तर निवडा. आणि शेवटचं असतं ते म्हणजे स्मार्ट टोले. म्हणजे काहीच येत नाही तिथं मग शेवटच्या टप्प्यात स्मार्ट टोले शक्य वाटणारी पर्याय. त्याच्यामध्ये बी काही काटछाट करता येतं का? म्हणजे उत्तरामध्ये कोणतं नाही असं बघून मग त्याला टोले मारले तर अधिक बरे आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. एकही प्रश्न रिक्त सोडू नका. 30 पैकी 30 शिपाई आणि चालकासाठी आहे. म्हणून वर्तुळ गोल झालीच पाहिजे. रिकामे सोडणं हा या पद्धतीनं चुकीचं आहे. जर तुम्ही उत्तरं न देता OMR शीट कोरी सोडत असाल, तर तुम्ही मोठी संधी गमावत आहेत. अंध टोले नको. सर्व प्रश्नांना फक्त 4 क्रमांक आहे. 4 असे टोले मारू नका, की थोडे लॉजिक वापरा. एक तरी पर्याय एलिमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि मगच ते उत्तर द्यायचा प्रयत्न करा. शेवटची 5 मिनिटं बाहेर पडताना लक्षात ठेवा, शेवटची घंटा वॉर्निंग बेल होईल. पेपर संपायला 5 मिनिटं बाकी असताना सूचना मिळेल. नवीन विचार करणं थांबवा आणि सर्व गोल भरले आहेत ना, स्वाक्षरी झाली आहे ना, सिरीज गोल टाकला आहे ना, याची खात्री करा. भाग 1 आणि भाग 2 वेगळं करणं. घड्याळ संपल्यावर OMR शीटचा भाग 1 आणि 2 अत्यंत सावधगिरीनं समविक्षकांनी सांगितल्यानंतर कागद फाटणार नाही अशी काळजी घेऊन ते कट करा. आणि घरी काय आणा, तो OMRचा भाग 2 जी कार्बन कॉपी आहे किंवा तुमची प्रश्नपत्रिका जी क्वेश्चन बुकलेट आहे ती सोबत घरी घेऊन येण्यास परवानगी आहे. आता स्थितप्रज्ञ मानसिकतेनं परीक्षा हॉलमधील तुमची ताकद वाढवा. इतर घाबरलेले उमेदवार असतील त्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून तुम्ही स्वतःला घाबरू देऊ नका. परीक्षेपूर्वी गप्पा म्हणजे तुझा किती अभ्यास झालाय अशा चर्चामध्ये अजिबात अडकू नका. साधू संतासारखं स्थितप्रज्ञ राहा. तुमचा पेपर सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं आधी त्या व्यक्तीचं स्मरण करा जिने तुमच्या शिक्षणासाठी सर्वाधिक त्याग केलाय. म्हणजे आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, यांचा सर्व त्याग तुम्ही आठवा आणि पेपरायला द्यायला सुरुवात करा. परिणामाची भीती सोडून द्या. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. तुमचे 100% योगदान आहे आणि कितीही अभ्यास केला तरी म्हणजे या परीक्षेमध्ये सर्वात टॉपला पहिला येणारा विद्यार्थी आहे ना, त्याला जरी तुम्ही विचारलं की तुझा अभ्यास पूर्ण झालाय का, तर त्यालाही मनामध्ये शाश्वतता असतेच की अजून आपला थोडासा अभ्यास राहिलाच. म्हणून अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळं मनातली ही भीती काढून टाका
आणि पेपरला जा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.